नमस्कार, ग्रोइंग मॉम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आहे नागपंचमी। सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। मी रेडी होत आहे, रुद्रला रेडी केलंय। आम्ही थोडंसं मंदिरात जाऊन येणार आहोत। आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे, सकाळचं स्वयंपाक वगैरे बाकी आहे। बाकीचं सगळं मंदिरातून आल्यानंतर उरकू। ठीक आहे रुद्र दिलंय मी माझं मेकअपचं सामान। तो ते सगळं घेत बसलाय, त्याच्यातल्याच वस्तू घेतोय। त्यांना आधी लावले नाही तर तो फार चिडचिड करत होता। असं काही ऑकेजन असलं तरच साडी नेसणं होते आणि ती थोड्या वेळासाठीच नेसली जाते। त्यामुळे साडी नेसण्याचा म्हणजे बऱ्याच दिवसात माझी इच्छा होती, खूप दिवस झाले साडी नेसलेली नाहीये, तर आज या ऑकेजनला साडी नेसते। गावाला या दिवशी खूप छान छान कार्यक्रम असतो, पण इथे आपल्याला तसं काही मिळत नाही, तर कमीत कमी मंदिरात तरी जाऊन येऊया असं आम्ही ठरवलंय। आई, मी आणि रुद्र आम्ही मंदिरात जाऊन येणार आहोत त्यासाठी। लिपस्टिक आहे का? नको फेकूस तू, मला रेडी होऊ दे। मला बांगडी दे, मला बांगडी दे। बांगडी कुठे? मला बांगडी दे। बांगडी कुठे? मला बांगडी दे। कुठे बांगडी? दे, थँक्यू। रुद्राने मला बांगडी दिली। अजून ते पण लावू मी? माझा सगळा पाऊच त्याने रिकामा केलाय। दे, कुठे लावू? इथे लावू केसाला? फुल लावू आपण, त्याच्यात फुल लावू। रुद्रला छान छान कपडे घालायचे ना। रुद्रला अजून शर्ट घातलेलं आहे, त्याची ते डोंगरी टाईप ड्रेस आहे ना, तर त्याची पॅन्ट घालायची राहिली। बाकीचं ठेवा त्याच्यात, सगळं ठेवायच्या त्याच्यामध्ये ठेवा सगळं। व्हेरी गुड। सगळं आपण पाऊच मध्ये भरूया। ती शॅम्पूची पुडी तिचं घेऊन काय करणार तू? हे बघ काय, हे बघ काय, हे बघ ब्रश बघ, ब्रश 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 ब्रश। रुद्राचे केस वेचलेले छान ब्रश मिळाला आपल्याला, छोटासा बघ ब्रश। मम्मा रेडी झाली, रुद्राला रेडी करूया आता। आता रुद्र रेडी होणार, आता रुद्राला रेडी करूया। टिकली लावूया, चला। टिकली कुठे रुद्राची? मम्माने लावलेली टिकली, इकडे बघ, मम्माने टिकली लावली। रुद्राला लावायची टिकली, छान छान टिकली। वाव, आपल्याला बाहेर जायचं ना, असं डोकं वर कर। अरे थांबणार। हॅलो, मी रेडी झालेली आहे। आता आम्ही थोडंसं देवळात जाऊन येतो। रुद्रला रेडी करायचं। रुद्रला छान ड्रेस घातलाय, पण त्याचं शर्ट घातलंय, पण त्याची डंगरी खालचं पॅन्ट घालायची राहिली तर ती घालून घेते आणि आम्ही आता मंदिरात जाऊया। खूप दिवसांनी साडी नेसली आहे, खूप बरं वाटतंय। पहिली मी शाळेच्या वेळेस काम करते तेव्हा साडी नेसायला खूप छान, म्हणजे इतकी सवय झालेली की मी त्याच्यात अक्षरशः सगळी कामं करू शकत होते। असं नाही की थोड्या वेळासाठी घातल्याने सोडली, पण आता ना खूप दिवस म्हणजे वर्ष झाली आहेत की मी म्हणजे शाळेत 3 वर्ष काम केलं होतं। त्यानंतर मी शाळा सोडली आणि मग फक्त आमचे जे क्लासेस आहेत तेवढंच जॉईन केलं, कारण की मला 2 ट्रेन चेंज करून जावे लागणार होत्या, म्हणून मग मी ते सोडून दिलं आणि इथे मी ट्रायच नाही केलं। नंतर मी क्लासमध्ये कसं खूप म्हणजे कमी वेळ गेलं तरी मला चालतं आणि मग माझं घरातलंही मॅनेज होतं, त्यामुळं मग मी फक्त क्लासेस जॉईन केलेला आणि त्यानंतर मग ची सवय मोडली। तर आता थोड्या वेळासाठी जरी साडी नेसलं की असं वाटतं की कधी साडी घालेल, अंगावरच्या आधी 6 घरातले कपडे घालेलं असं होऊन जातं। ऑलमोस्ट सगळ्या बायकांचंच असं होतं। तर आज खूप बरं वाटतं, खूप दिवसांनी साडी घेतली। आता मी रुद्रला रेडी करते आणि मग आम्ही जाऊया। इथे जवळच आमच्या इथे मंदिर आहे, तिथे जाऊन येतो। ॲक्च्युली नागपंचमी कशी असते, नागपंचमीची पूजा ॲक्च्युअलमध्ये कशी केली जाते, तर हे सगळं कधी पाहिलंच नाही, कारण की गावाला खूप छान सुंदर कार्यक्रम असतात। खूप मोठे झोके बांधले जातात, ज्या माहेरवाशिणी असतात त्या माहेर येतात मस्त, त्याच्यानंतर छान छान कार्यक्रम होतात। तर हे सगळं काही माहितीच नाही आहे, पाहिलेलंच नाही आहे कधी, तर आपल्या बरीने जेवढं होईल तेवढं तरी करूया, म्हणून आम्ही आता मंदिरात जाऊन येतो। रुद्राला रेडी केले, पण तो फार चिडलेला आहे, कारण बराच वेळ झाला त्याला सांगितलं की बाहेर जायचं आणि नेलं नाही। चल रुद्र चल, चला 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 बाहेर जाऊया, चला
बाहेर चला चला चला. हे पहा, रुद्राच्या ड्रेसमध्ये असा तो टेडी ठेवायचा होता, तर त्याने ते काढले. त्याला पण हसायला येतं की हा टेडी कसा आहे ते. असंच घेऊन जायचं का त्याला रुद्राच्या पॉकेटमध्ये? कांगारू सारखा घेऊन जायचा. काढूया का आपण तो? हा, काढ त्याला, काढ. घे 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 घे. तर आम्ही आता निघालो आहेत खाली मंदिरात जाण्यासाठी. आमच्या सोसायटीच्या बाहेरच पाठीमागे थोडंसं आदिवासी पाडा आहे, त्यांचं मंदिर आहे जुनं. तर छान मंदिर आहे, कारण आजूबाजूला सुंदर असं म्हणजे खूप मोठं असं पिंपळाचं झाड आहे. आणि गावातून जात असताना तिथे छान झाडे लावलेली बैठी घरं आहेत, त्यामुळं खूप सुंदर वाटत होतं. आणि इथे एक छोटंसं मंदिर होतं, तिथे खूप सुंदर असं पारिजातकाचं मोठं झाड होतं. तर इथून असं थोडीशी पायवाट आहे. हे मोठं दिसतंय ते पिंपळाचं झाड आहे. तर या पिंपळाच्या झाडामागे छोटंसं मंदिर आहे. आणि तिथे आजूबाजूला आता बाकीच्या ठिकाणी पण बिल्डिंग्स होणारच बहुतेक, तर त्यामुळे तिथे पत्रे ठोकलेले दिसत आहेत. आपण त्याला हात धरून करायला लागतं. तिथे दर्शन घेतलं आणि खाली सोसायटीच्या आवारात थोडा वेळ रुद्रला फिरवलं आणि त्यानंतर घरी जाऊन स्वयंपाक वगैरे केला. तर आजच्या या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय. चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.